Good afternoon. Today we will start unit number 4, that is flip flops. Flip means on, flop means off, म्हणून त्याला म्हणायचं फ्लिप फ्लॉप. आता पाठीमागच्या युनिटमध्ये आपण पाहिलं कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे काय. आपण जे इनपुट देतो ते सर्किटच्या कॉम्बिनेशनला देत असतो आणि कॉम्बिनेशन होऊन आपल्याला आउटपुट मिळतं. आता या युनिटमध्ये आपल्याला पाहिजे सिक्वेन्शियल सर्किट म्हणजे आपण दिलेलं इनपुट हे सिक्वेन्सने प्रोसेस होणार आणि आपल्याला आउटपुट मिळणार. द आउटपुट ऑफ सिक्वेन्शियल सर्किट डिपेंड्स ऑन प्रेझेंट टाईम इनपुट म्हणजे त्या टायमिंगला आपण इनपुट काय दिलं आणि पाठीमागचं काय आउटपुट होतं या दोघांवरही त्याचे आउटपुट अवलंबून आहे. तसं कॉम्बिनेशन सर्किटमध्ये फक्त त्या टायमिंगला आपण काय इनपुट देतो त्याच्यावरतीच आउटपुट अवलंबून असतं. द आउटपुट ऑफ सिक्वेन्शियल सर्किट डिपेंड्स ऑन प्रेझेंट टाईम इनपुट अँड प्रिव्हियस आउटपुट अँड सिक्वेन्स इन विच इनपुट्स आर अप्लाइड. टू प्रोव्हाइड द प्रिव्हियस इनपुट ऑर आउटपुट मेमरी इलिमेंट इज रिक्वायर्ड टू बी यूज. कारण पाठीमागच्या स्टेटचं जर आउटपुट आपल्याला पाहिजे असेल तर ते कुठंतरी मेमरीमध्ये आपल्याला स्टोअर करावं लागेल आणि मग जेव्हा रिक्वायर्ड आहे तेव्हा ते रिकॉल करावं लागेल. म्हणून ते आउटपुट कुठं मेमरीमध्ये स्टोअर असतं आणि ते आपण जेव्हा रिक्वायर्ड आहे तेव्हा आपण ते घेऊ शकतो. हेन्स सिक्वेन्शियल सर्किट रिक्वायर्स मेमरी. आता या सिक्वेन्शियल सर्किटची ब्लॉक डायग्राम आहे. इनपुट, कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट आणि मेमरी इलेमेंट. हे इनपुट कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किटला दिलं की इकडं आउटपुट मिळतं. आउटपुट परत मेमरीत स्टोअर होऊन तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्याला परत रिकॉल करू शकता. मेमरी इट वर्क्स ऑन क्लॉक सिग्नल. आता याच्यामध्ये दोन स्टेट असतात, मग एक प्रेझेंट स्टेट आणि दुसरी नेक्स्ट स्टेट. प्रेझेंट स्टेट कोणाला म्हणायचं? द डेटा स्टोअर्ड बाय मेमरी एलिमेंट ॲट एनी गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज प्रेझेंट स्टेट. म्हणजे ज्या स्थितीला डेटा स्टोअर केला जातो किंवा ज्यावेळी डेटा स्टोअर केला जातो ती असते त्याची प्रेझेंट स्टेट. नेक्स्ट स्टेट, सम आउटपुट्स आर स्टोअर्ड इन मेमरी इलेमेंट कॉल्ड ॲज नेक्स्ट स्टेट ऑफ सिक्वेन्शियल सर्किट. काही आउटपुट आपण मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो त्या आपल्या असतात नेक्स्ट स्टेट. आता कॉम्बिनेशनल सर्किट आणि सिक्वेन्शियल सर्किटमध्ये डिफरन्स आहे. कंपॅरिझन ऑफ कॉम्बिनेशनल अँड सिक्वेन्शियल सर्किट. त्याचे पॅरामीटर कोणते कोणते आहेत? आउटपुट डिपेंड्स ऑन. कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये इनपुट प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. सिक्वेन्शियलमध्ये मात्र प्रेझेंट इनपुट अँड पास्ट आउटपुट. मेमरी कॉम्बिनेशनल सर्किटमध्ये नॉट नेसेसरी, सिक्वेन्शियलमध्ये मात्र मेमरी इज नेसेसरी. क्लॉक इनपुट कॉम्बिनेशनलमध्ये नॉट नेसेसरी, सिक्वेन्शियलमध्ये नेसेसरी. एक्झाम्पल्स कॉम्बिनेशनल सर्किटचे एक्झाम्पल आपण पाहिले ॲडर, सबट्रॅक्टर, कोड कन्व्हर्टर. आता सिक्वेन्शियल सर्किटचे जे एक्झाम्पल आहे ते फ्लिपफ्लॉप, शिफ्ट रजिस्टर, काउंटर्स हे एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला क्लॉक सिग्नल येणार आहे. क्लॉक सिग्नल म्हणजे काय? इट इज अ टायमिंग सिग्नल. एव्हरी सिक्वेन्शियल सिग्नल will have this timing signal applied as an input signal. It is rectangular signal with duty cycle 50%. म्हणजे रेक्टँग्युलर सिग्नल असतो त्याची ड्युटी सायकल 50% म्हणजे ऑन टाईम जेवढा असतो तेवढाच त्याचा ऑफ टाईम असतो. परत ऑन टाईम तेवढाच ऑफ टाईम म्हणजे ऑन टाईम इक्वल टू ऑफ टाईम, म्हणून याला म्हणायचं 50% ड्युटी सायकल. या एजला म्हणतात लीडिंग एज, या एजला म्हणतात फॉलिंग एज. आता 1 बिट मेमरी सेल म्हणजे काय? जिथं एकाच फ्लिपफ्लॉपचा वापर केला जातो त्याला म्हणतात 1 बिट मेमरी सेल किंवा एकच बीट वापरलं जातं. याच्यामध्ये 2 नॅन्ड गेट आपल्याला वापरावे लागतात. फ्लिपफ्लॉप हॅज 2 स्टेजेस ऑन अँड ऑफ. इट इज एज ट्रिगर्ड सर्किट. इट हॅज 2 स्टेबल स्टेट्स, लॉजिक 1 स्टेट अँड लॉजिक 0 स्टेट. अ फ्लिपफ्लॉप कॅन बी डिझाईन युझिंग नॉर ऑर नॅन्ड गेट ॲज फॉलोज. नॉर किंवा नॅन्ड गेटनी डिझाईन केला जातो फ्लिपफ्लॉप. आता इथं 2 नॅन्ड गेट वापरलेले. आउटपुट आहे क्यू बार आणि इनपुट आहे B1 आणि B2. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस कपल्ड इन्व्हर्टर. आउटपुट ऑफ गेट 1 इज कनेक्टेड टू इनपुट ऑफ गेट 2. म्हणजे गेट 1चं जे आउटपुट आहे ते गेट 2च्या इनपुटला कनेक्टेड आहे. गेट 2चं आउटपुट गेट 1च्या इनपुटला कनेक्टेड आहे, म्हणून याला म्हणायचं क्रॉस कपल्ड. आता याचं ऑपरेशन काय? लेट, आता कन्सिडर करूया आपण. लेट आउटपुट ऑफ गेट 1 इज क्यू इक्वल टू 1. म्हणजे या गेट 1चा आउटपुट क्यू इक्वल टू 1 आहे म्हणजे 1 इकडे येईल. इनपुट ऑफ गेट 2 विल बी
1, त्याचं आउटपुट किती मिळणार आहे इथं बबल, म्हणून 1 इनपुट असेल तर आउटपुट येईल 0, म्हणजे क्यू बार इक्वल टू 0. हा जर इकडं दिला तर B1 0 होईल, क्यू इक्वल टू परत 1, म्हणजे Q1 क्यू बार 0. अशा पद्धतीचं ऑपरेशन होईल, त्याला म्हणतात सेट स्टेट. आणि Q0 क्यू बार 1 असेल तर तिला म्हणतात रिसेट स्टेट. पुढचा आहे SR लॅच युजिंग नॅन्ड गेट, म्हणजे SR फ्लिप फ्लॉप नॅन्ड गेट वापरून. आता इथं पहा SR म्हणजे R आणि S त्याचे इनपुट आहेत, S सेट आणि R रिसेट. मग इथं 2 नॅन्ड गेट वापरलेले आहेत. एक Q आउटपुट ऑफ फर्स्ट नॅन्ड गेट इट इज गिवन टू इनपुट ऑफ सेकंड नॅन्ड गेट, आणि आउटपुट ऑफ सेकंड नॅन्ड गेट इज गिवन टू इनपुट ऑफ फर्स्ट नॅन्ड गेट. त्याचा ट्रूथ टेबल आहे 0 0 असेल तर रेस कंडिशन 0 1ला म्हणजे R1 आहे, S0, S म्हणजे सेट, R म्हणजे रिसेट. मग S0 R1 असेल तर रिसेट कंडिशन असते, म्हणजे Q0 क्यू बार 1. S1 R0 असेल तर सेट कंडिशन म्हणजे Q1 आणि R0 असेल, 1 1ला काही चेंज नसतो. जी पहिली स्टेट आहे तीच फॉलो होते. आता याचं एक्सप्लेनेशन आपण पाहू. समजा केस 1 घेतली आपण, S इक्वल टू R इक्वल टू 0, दोन्ही 0 असतील तर रेस कंडिशन असेल पा. इनपुट ऑफ बोथ नॅन्ड गेट इज 0, दोन्हींना 0 इनपुट, म्हणजे आउटपुट तुम्हाला दोघांचंही 1 मिळेल. Q इक्वल टू 1 क्यू बार इक्वल टू 1. ही पॉसिबिलिटी असणार नाही, कारण ॲट ए टाईम Q1 आणि क्यू बार 1 ते असणार नाही. केस 2 म्हणून त्याला आपण म्हणतो रेस कंडिशन, इट शुड बी अवॉइडेड. केस 2 S इक्वल टू 0 R इक्वल टू 1. आता S इक्वल टू 0 आहे आणि इनपुट ऑफ गेट 2 इज 0, सो क्यू बार इक्वल टू 1. हा क्यू बार इक्वल टू 1 इकडं जाईल. R इक्वल टू 1 घेतलेला आहे आपण, 1 1, म्हणजे Q इक्वल टू 0 मिळेल, म्हणजे Q इक्वल टू 0 क्यू बार इक्वल टू 1. याला आपण म्हणतो रिसेट स्टेट. ही रिसेट स्टेट इथं मिळेल. केस 3 आपण घेतली, S इक्वल टू 1 R इक्वल टू 0. आता S इक्वल टू 1 आणि R इक्वल टू 0 आपण घेतो. S इक्वल टू 1, पहिला Q किती होता 0, मग हा Q इथून 0 इकडं आला. S इक्वल टू आपण 1 घेतला, 1 0 0, त्याचा आउटपुट मिळेल 1, म्हणजे क्यू बार इक्वल टू 1. हा क्यू बार इकडं आला, R किती आपला 1, म्हणजे हा क्यू बार 1 R1, 1 1 इनपुट, त्याचा आउटपुट मिळेल 0. मग Q इक्वल टू 0 आणि क्यू बार इक्वल टू 1 ही मिळेल आपल्याला रिसेट स्टेट. आता S इक्वल टू 1 आणि R इक्वल टू 0 देऊ आपण. S इक्वल टू 1 R इक्वल टू 0. R इक्वल टू 0 जेव्हा येईल तेव्हा काय येईल, Q इक्वल टू 1 मिळेल. हा Q1 इकडे घेतला तर S आणि हे 1, म्हणजे इथं आउटपुट मिळेल 0, म्हणजे Q इक्वल टू 1 क्यू बार इक्वल टू 0. याला म्हणतात सेट स्टेट. आता पुढच्या स्टेटला S1 R1, पूर्वीचा Q किती आहे 1, मग हा 1 जर इथून इकडं आला तर हा 1 Sही आपण 1 घेतला, 1 1, क्यू बार इक्वल टू आपल्याला 0 मिळेल, इथं 0. हा क्यू बार 0 इकडे गेला, 0 1, इनपुट 0, म्हणून Q इक्वल टू 1 मिळेल, म्हणजे ती स्टेट फॉलो होते, म्हणून आपण याला म्हणतो नो चेंज. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. काही डाऊट असेल तर विचारा. ट्रिगरिंग मेथड्स, 2 प्रकारच्या ट्रिगरिंग मेथड असतात. एकाला म्हणतो आपण लेवल ट्रिगरिंग आणि दुसऱ्याला म्हणतो एज ट्रिगरिंग. आता लेवल ट्रिगरिंग म्हणजे काय, क्लॉक सिग्नल जो असतो पहा, इथं आपण क्लॉक सिग्नल दाखवलेला आहे. मग या क्लॉक सिग्नलच्या या लेवल आहे, ही हाय लेवल आणि ही लो लेवल, आणि हे एज आहेत. हे हा लोअर एज आणि हा अप्पर एज. मग पॉझिटिव्ह लेवल जर असेल, म्हणजे हायेस्ट लेवल असेल तर तिला म्हणतात पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर्ड, आणि लोवेस्ट लेवल असेल तर तिला म्हणतात निगेटिव्ह लेवल ट्रिगर्ड. इफ आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप रिस्पॉन्ड्स टू इनपुट चेंजेस ओनली व्हेन क्लॉक इनपुट इज ॲट हाय लेवल, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह लेवल ट्रिगर्ड. आणि क्लॉक इनपुट जेव्हा लो लेवलला असताना जर फ्लिप फ्लॉप रिस्पॉन्ड करत असेल तर त्याला म्हणतात निगेटिव्ह लेवल ट्रिगर्ड. एज ट्रिगरिंगच्या बाबतीत एजवर पॉझिटिव्ह गोईंग एजला जर आपलं फ्लिप फ्लॉप रिस्पॉन्ड करत असेल तर त्याला म्हणतात पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड. आणि क्लॉक सिग्नल खाली येताना म्हणजे निगेटिव्ह एजला जर रिस्पॉन्ड करत असेल तर त्याला म्हणतात निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड फ्लिप फ्लॉप विल अलाउ इट्स आउटपुट टू चेंज इट्स रिस्पॉन्स टू इट्स इनपुट ओनली ॲट इन्स्टंट करस्पॉन्डिंग टू रायझिंग एज ऑफ क्लॉक. आणि हा
फॉलिंग एज ऑफ क्लॉक. हे लेवल ट्रिगर आहे पहा, ही निगेटिव्ह ही पॉझिटिव्ह लेवल आणि एज ट्रिगर आहे पॉझिटिव्ह एज हा निगेटिव्ह एज. पुढचा पहिला जो फ्लिपफ्लॉप आहे तो क्लॉक SR फ्लिपफ्लॉप. आता याच्यामध्ये दोन प्रकारचं ट्रिगरिंग आहे, पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड आणि निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. ही SR फ्लिपफ्लॉपची डायग्राम इथं आपण 4 नॅन्ड गेट वापरतो, 1 2 3 आणि 4 आणि क्लॉक सिग्नल दिलेला आहे, क्लॉक्ड म्हणून क्लॉक सिग्नल अप्लाय केलेला आहे इथं. आता आपला क्लॉक कंटिन्युअसली 1 राहील तेव्हा त्याचं आउटपुट आपल्याला मिळेल. पहिल्यांदा आपण R = 0 S = 0 जर घेतलं तर R0 हा 1 1 0ला इथं 0 इथं 1 मिळेल. हे 1 जर इकडं आलं तर इथं 1. Q आपण कन्सिडर करूया 1 आणि 0. मग हा 1 जर घेतला 1 1 इथं Q बार मिळेल 0. हा 0 इकडं आला. आता यस आपला 0 आहे, मग 0चा इथं 1 मिळणार आहे. 1 आणि हा 0 1 0 0 इथं Q1 मिळेल. म्हणजे Q1 Q बार 0 काहीच चेंज होत नाही परत. आता Q1 आहे आपला, Q बार 0 आहे. पुढचं घेऊ आपण R = 1 S = 0. मग R = 1 आहे आणि Q = पहिला 1 आहे. मग R = 1 घेतला तर हे 1 1 इथं तुम्हाला 0 मिळेल. Q = 1 आहे, मग इथून 0 आला. 1 आणि 0 आउटपुट मिळेल, इनपुट मिळेल 0 म्हणून त्याचा आउटपुट होईल 1. म्हणजे Q बार = 1. आता Q बार = 1 इथं येईल, इथं 1 आलेला आहे. आता इथून पाहू आपण किती येतो. यस आपला 0 आहे, म्हणजे 0 इथं 1 येईल, इथं 1 इथं 1 1 1 इनपुट आउटपुट मिळेल 0. म्हणजे Q = 0 Q बार = 1 कधी S = 0 R = 1 असताना, म्हणून याला म्हणायचं रिसेट स्टेट. आता काय आलेलं आहे आपला Q 0 आलेला आहे, Q बार 1 आलेला आहे, रिसेट स्टेट. आता पुढच्या याला घेऊ आपण R = 0 S = 1. पुढचं केस S = 0 R = 1 झाली. आता Q = 0 Q बार = 1 आहे, S = 1 आणि R = 0. मग S = 1 इथं 1 आणि R 0. मग आता इथं 1 आहे, इथं 1 1 1 याचं आउटपुट मिळेल 0. मग हे 0 इकडून आलेलं आहे. Q बार आपला किती होता 1. मग 0 1 काय येईल 0, तुम्हाला Q मिळेल 1. Q1 इथून इकडं आला, हा 1 आहे इथं. R आपण 0 घेतलेला आहे, म्हणजे 0 इथून 1 मिळेल, इथं 1 इथं 1 1 1चा आउटपुट मिळेल 0. म्हणजे Q = 1 Q बार = 0. Q = 1 Q बार = 0. Q = 1 Q बार = 0. याला आपण म्हणतो सेट स्टेट. इथं चुकलंय, इथं सेट स्टेट लिहा, इट इज सेट स्टेट. पुढची केस जर आपण घेतली, आता काय आलेलं आहे Q1 Q बार 0 S1 R1 घेऊ आपण. इथं पहा S1 R1 Q1 Q बार 0. आता हा 1 इथून इकडं आलेला आहे, R ला आपण 1 दिला, मग 1 इथं आउटपुट 0 मिळणार. Q1 आहे 1 0 Q बार तुम्हाला 1 मिळेल, इथं 0 येईल ना, म्हणजे Q बार 1. आता Q बार 1 इकडं आला, इथं S ला 1 दिलेला आहे, म्हणजे इथं 0 आला. 0 1 0 इथं Q पण 1 आला. आता Q1 Q बार 1 सायमल्टेनियसली दोघंही 1 होऊ शकत नाही, म्हणून याला आपण म्हणतो रेस कंडिशन. इट शुड बी अवॉइडेड. अशा पद्धतीनं तुम्हाला SR फ्लिपफ्लॉप एक्सप्लेन करता येईल. आता हा पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड झाला. याचा क्लॉक जर मी निगेटिव्ह केला तर हा झाला निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. इथं निगेटिव्हची साईन आहे पहा, बबल. हा बबल काय इंडिकेट करतो, निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. हा पॉझिटिव्ह एज ट्रिगर आहे, इथं बबल नाही आहे, याला म्हणतात पॉझिटिव्ह एज ट्रिगर. इथं फक्त मी बबल दिला तर ही डायग्राम झाली निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला परतही काढता येईल निगेटिव्ह एज ट्रिगरसाठी. एकदाच पाठ करा. इथं बबल असेल तर निगेटिव्ह एज, बबल नसेल तर पॉझिटिव्ह एज. पुढचा डी फ्लिपफ्लॉप पाहू आपण आता. मग पॉझिटिव्ह एज ट्रिगर डी फ्लिपफ्लॉप. डी म्हणजे डिले, म्हणून याला म्हणतात डिले फ्लिपफ्लॉप. मग आता हा डिले फ्लिपफ्लॉप काय आहे तर कधी तयार होतं, हा SR फ्लिपफ्लॉपच आहे. फक्त काय करायचं, S आणि R इनपुट नॉट गेटने जोडायचे.
यसला डायरेक्ट डी सिग्नल द्यायचा आणि त्याचा इन्व्हर्टेड सिग्नल आरला द्यायचा. म्हणजे आपल्याला मिळतो डी फ्लिप फ्लॉप. वेन यस अँड आर इनपुट्स आर जॉईंट विथ द हेल्प ऑफ नॉट गेट, देन वी विल गेट डी फ्लिप फ्लॉप. डी म्हणजे डिले फ्लिप फ्लॉप. इथं डी आहे पहा, इथं क्लॉक, क्यू आणि क्यू बार त्याचे आउटपुट आहे. फक्त हे दोन्ही जोडायचे नॉट गेटने, डी फ्लिप फ्लॉप तयार होतो. आता याचं ट्रूथ टेबल पहा. क्लॉक आपल्याला हाय द्यावा लागेल कारण पॉझिटिव्ह एज ट्रिगर्ड आहे. डीचे एकच इनपुट म्हणून दोन कॉम्बिनेशन 0 आणि 1. आउटपुट आहे QN+1 आणि QN+1 बार. डीला 0 दिला तर आउटपुट 0 मिळतो, 1 दिला तर आउटपुट 1च मिळणार आहे. म्हणजे काय, आउटपुट फॉलोज किंवा क्यू फॉलोज डी इनपुट. जे डी इनपुट आहे तेच आउटपुटला मिळणार. फक्त हा काय करतो, डिले देतो. डिले म्हणजे उशिरा देतो, म्हणून त्याला म्हणायचं डिले फ्लिप फ्लॉप. आता पहिली स्टेज आपण जर घेतली, क्लॉक = 1 अँड डी = 0. मग आता इथं मी जर डी = 0 दिला तर इथं यसला 0 मिळणार आहे, आरला 1 मिळणार आहे. S0 R1 म्हणजे ही कोणती स्टेज झाली, रिसेट स्टेट. रिसेट स्टेटला Q0 आणि Q बार 1. इथं पहा Q0 Q बार 1. आता डी जर मी 1 दिला इथं, D1, तर हा 1 डायरेक्टली इथं जाईल आणि 0 इकडे येईल. मग 1 सेट आणि आरला रिसेटला 0 म्हणजे काय होईल, सेट स्टेट. Q = 1, Q बार = 0, Q = 1, Q बार 0. अशा पद्धतीनं डी फ्लिप फ्लॉप तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. आता या डी फ्लिप फ्लॉपला निगेटिव्ह एज ट्रिगर कसं करता येईल, फक्त हा क्लॉक इथं निगेटिव्ह करायचा, हा निगेटिव्ह एज ट्रिगर होईल. हा पॉझिटिव्ह आहे पहा, इथं बबल नाही आहे आणि इथं जर पाहिलं तुम्ही तर इथं बबल आहे, म्हणजे हा निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. बाकी उरलेल्या गोष्टी सारख्याच राहतील. क्लॉक निगेटिव्ह असेल तेव्हा याचं ऑपरेशन चालू राहील. ॲप्लिकेशन कोणते कोणते त्याचे, पहिला ॲज डिले इलेमेंट, म्हणजे डिले देण्यासाठी जे इनपुट येतं आहे ते जर आपल्याला काही वेळासाठी स्टॉप करायचं असेल तर आपण हा फ्लिप फ्लॉप वापरतो, त्याला म्हणतात ॲज डिले इलेमेंट. आणि दुसरं ॲप्लिकेशन आहे इन डिजिटल लॅचेस. अशा प्रकारे आपण 2 प्रकारचे फ्लिप फ्लॉप आज पाहिले, SR फ्लिप फ्लॉप आणि JK फ्लिप फ्लॉप. नंतर ट्रिगरिंगच्या मेथड पाहिल्या, लेव्हल ट्रिगर्ड आणि एज ट्रिगर्ड. या ट्रिगरिंग मेथड परीक्षेला विचारल्या जातात, तेव्हा व्यवस्थित पहा. काही डाऊट येत असेल तर विचारा किंवा मेसेज प्लेस करा. तुम्ही एकही मेसेज टाकत नाही किंवा विचारतही नाही काही डाऊट येतोय का नाही, त्याच्यामुळे आता ही शंका यायला लागली तुम्हाला समजतंय का नाही. जर तुम्हाला समजत नसेल तर तसं मला फोनवरही सांगा किंवा मग मेसेज पुट करा. ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ